नमस्कार मंडळी. सर्वप्रथम मी डॉक्टर दीक्षित सर, त्यांचे सहकारी आणि त्यांची संस्था ॲडोर या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो की आज आपण सर्वांची संवाद साधण्याची संधी त्यांनी मला उपलब्ध करून दिलेली आहे. दीक्षित सरांच्या असंख्य व्याख्यानांमधून आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनांमधून मधुमेह, त्या अनुषंगानं त्याची जीवनशैली, रिव्हर्सल ऑफ डायबिटीज ह्याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती असण्याची शक्यता मी गृहीत धरतो. आज मी माझा जो विषय निवडलेला आहे तो म्हणजे स्थूलता, कळतं पण वळत नाही. आपणा सर्वांना माहिती आहे की जाडी जास्त असणं म्हणजे स्थूलता, ओबेसिटी याचे दुष्परिणाम हे खूप जास्त प्रमाणात आहेत. परंतु आज इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना खरं तर ह्या स्थूलतेबद्दल किंवा जाडी जास्त असण्याबद्दलची इतकी माहिती मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे की एखाद्या माणसाला जाडीचे, स्थूलतेचे दुष्परिणाम माहीतच नाही ती शक्यता फारच कमी आहे. आणि म्हणून मी म्हणतो की कळतं पण वळत नाही. कारण का तर दुष्परिणाम तर माहिती आहेत, काय करायला पाहिजे हे सुद्धा खरं तर माहिती आहे. आणि असं असूनसुद्धा जर का आपल्याला समाजामध्ये आजूबाजूला नजर टाकली तर नजरेत मावणार नाहीत इतके स्थूल लोक जर का आढळत असतील तर ह्याचा अर्थ कळतं पण वळत नाही तर दुसरा काय घ्यायचा. आता आपण असं पाहूया की वैद्यकीय व्यवसायात तरी ह्याला अपवाद आहेत का? अनेक डॉक्टर्स किंबहुना मधुमेह स्पेशालिस्ट म्हणतात जे, ते सुद्धा खूपदा जाड आढळतात. म्हणजे कसं काय आपण ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा यांच्या बोलण्यावरती, असा प्रश्न पडतो. स्थूलतेची जर का एक व्याख्या आपण करायची म्हटलं तर एक पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे BMIची, ज्याच्याबद्दल काही शंका आहेत लोकांच्या मनात. परंतु तो आपण तुर्तास त्या शंका बाजूला ठेवूया आणि असा विचार करूया की सर्वसाधारणपणे 24च्या आत तुमचं BMI पाहिजे. आणखीन जर का 24 ते 30पर्यंत असेल तर तुमचे ओव्हरवेट किंवा तुम्ही जाड व्यक्ती समजले जाल. आणि जर का तुमचं BMI 30च्या पुढं असेल तर आपल्याला तुम्हाला अतिजाड व्यक्ती म्हणावं लागेल. आणि 35-36च्या पुढे जर का आपला BMI असेल तर अति जाड व्यक्ती असं आपल्याला म्हणावं लागेल. आता भारत हा देश जो आहे हा यंदा आपल्याला माहीत आहे की सर्वात जास्त लोकसंख्येचा देश म्हणून जाहीर झालेला आहे. जगभरामध्ये स्थूल लोकांचं प्रमाण जर का 1/3 असं आढळत असेल तर भारतावरती ह्या स्थूल लोकांचा जास्तीत जास्त भार पडणार हे समजण्यासारखी गोष्ट आहे. कारण भारतामध्ये स्थूलता एकवेळ इतर देशांपेक्षा जास्त असेल पण कमी निश्चितच नाही आहे. त्यामुळं हा सगळा जो काही स्थूलतेचा भार आहे हा आपल्या भारत देशावर आणि भारतीय समाजावर जास्तीत जास्त पडणार हे आपल्याला स्टॅटिस्टिकली अंदाज बांधता येऊ शकतो. आणि बरं, असं नाही आहे की हा कुठल्या विशिष्ट गटामध्ये तुम्हाला स्थूलता आढळते असं काही नाही आहे. लहान मुलं असू देत, शाळेत जाणारे असू देत, महाविद्यालयात जाणारे असू देत, नोकरी धंदा करणारे मध्यमवयी लोक असू देत, ज्येष्ठ नागरिक असू देत, स्त्री पुरुष, राजकीय कुठल्याही व्यक्तींच्यामध्ये हा आपल्याला स्थूलता ही आढळते. मला तर असं म्हणता येईल की एक जर का मिलिटरीचा काही प्रमाणात अपवाद जर का आपण सोडला तर बहुसंख्य अगदी पोलीस दल धरलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जाडी आढळते. आणि ह्याचं कारण काय आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्या कारणांमध्ये कोणती कारणं अशी आहेत की ज्याच्यासाठी आपण काहीतरी करू शकू. पहिल्यांदा आपण असं पाहू की खरोखर हे जाडीचं एवढं का हो महत्त्व, एवढं का तुम्ही त्याच्यासाठी बोलताय, एवढं काय, आम्हाला तर काही जाड असण्यामुळे त्रास होत नाही आहे, मग कशासाठी ह्याची काळजी करायची एवढी, असाच खरं तर विचार बहुतेक समाजातल्या लोकांच्या मध्ये तुम्हाला आढळून येईल. आता प्रॉब्लेम कुठं आहे की स्थूल नसणाऱ्यांच्या तुलनेमध्ये स्थूल असणाऱ्या लोकांच्यामध्ये कोणते संशोधन आपल्याला काय दाखवतं तर सर्वसाधारणपणे हे निर्विवादपणे संशोधनातून लक्षात आलेलं आहे की ज्याला आपण लॉन्जिव्हिटी म्हणतो, आयुर्मर्यादा, आयुष्मान, हे सरासरी आयुष्मान हे जाड लोकांच्यामध्ये इतरांच्यापेक्षा कमी असतं. त्यामध्ये त्यांची आयुर्मर्यादा कमी असते. त्यांच्यामध्ये मधुमेह, अतिरक्तदाब, नंतर हृदयविकार, कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं होणारे आजार, मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूंचे डिजेनरेटिव्ह आजार म्हणजे डेमेन्शिया, अल्झायमर्स डिसीज म्हणजे आपण ज्याला स्मृतिभ्रंश म्हणतो, अशा प्रकारचे आजार याचं प्रमाण अतिशय जास्त आहे. कॅन्सरपैकी ब्रेस्ट कॅन्सर, कोलॉनिक कॅन्सर ह्यांचंसुद्धा प्रमाण त्यांच्यामध्ये बरेच जास्त आहे. हाडांचे जे आजार आहेत, हाडं आणि सांधे,
की जे संधिवात म्हणूया आपण त्यांना, ह्याचं प्रमाण जाड लोकांच्यात अतिशय जास्त आहे. आणि त्याचं कारण उघडच आहे की आपल्या गुडघे, खोबे, कंबर ह्यावरती आपल्या सगळ्या वजनाचा भार पडल्यामुळे ते लवकर झिजणार आणि त्यामुळे त्यांचे आजार होणार हे आपण समजू शकतो. आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा आहे की जाड लोक जर का तुम्ही सर्वसाधारणपणे बघितले तर त्यांच्यामध्ये लवचिकता, तोल सांभाळण्याची क्षमता, कुठून तरी उठून दुसरीकडे जाण्याची इच्छा हे खूप कमी असतं. आणि त्यांच्यामुळे त्यांचं एक प्रकारचं जीवन हे एका ठिकाणी बांधल्यासारखं होतं. कुठल्याही शारीरिक हालचाली ज्याच्यामध्ये आहेत अशा प्रकारच्या गोष्टी करायला त्यांना काही फारसा उत्साह नसतो. आणि त्याच्यामुळे होतं काय की हे लोक आपल्याला स्वतःला त्या फिजिकल ॲक्टिव्हिटीपासून दूर ठेवतात आणि आणखीनच जाड होत जातात. तर वय जसं वाढतं तसा ह्याचा प्रॉब्लेम होतो. कारण काय, आपल्याला गोष्टी जर का करायच्या असतील निर्णयाने तर आपल्याला करता यायला पाहिजेत आणि त्या न करता येण्याची शक्यता ह्याच्यामध्ये वाढते. विशेषतः संधिवातामुळं ही जास्त वाढू शकते. हे सगळं शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. म्हणजे जाडी हे एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आजाराचा किंवा त्याच्यामुळं अनेक आजार होऊ शकतात. उदाहरणार्थ आता टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जो लहान वयामध्ये येतो आणि ज्याला इन्शुलिनशिवाय पर्याय नाही. त्या डायबिटीसबद्दल आपण आत्ता बोलत नाही, हे पहिल्यांदाच आपण समजून घेऊया. त्यांनासुद्धा जाड झाले तर त्यात सगळे तोटे होणारच आहेत, परंतु तो भाग वेगळा आहे. पण जे डायबिटीस 2 जो आहे त्याचा जो प्रमाण आहे हे फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि ते डायरेक्टली प्रपोर्शनेट आहे आपल्या समाजात वाढत चाललेल्या स्थूलतेचं. आणि त्याच्यामुळं काय होतं की ह्या खरं तर मधुमेहासारखा जो आजार आहे की जो जाडी तुमची कमी केली तर शुगर तुमची कमी येणार आहे, कदाचित तुमचा मधुमेहच पूर्णपणे नाहीसा होणार आहे किंवा निदान औषधांची तुमच्या संख्या कमी येणार आहे वगैरे, हे सर्व माहीत असूनसुद्धा आपण जाडीकडं दुर्लक्ष करत आलेलो आहे. आणि म्हणून मी म्हटलं सुरुवातीला की कळतं पण वळत नाही, हा फार मोठा ह्याच्यामध्ये भाग आहे. आता आपल्याला ही जाडी का निर्माण होते बरं, तर आपल्या शरीराची रचनाच अशी आहे. जसं आपण आपल्या व्यवहारामध्ये बघतो की आपल्याकडे जर का गरजेपेक्षा जास्त पैसे मिळाले तर आपण काय करतो, ते कुठेतरी गुंतवतो. सोनं नाणं घेऊ, बँकेत डिपॉझिट ठेवू, स्टॉक मार्केटमध्ये ठेवू. शरीर काय करतं, शरीरामध्ये जर का ऊर्जा म्हणजे ग्लुकोज हे जर का गरजेपेक्षा जास्त आलं तर शरीर ते सगळं चरबीच्या रूपानं साठवून ठेवतं. जरी आपण आपले संपत्ती जरी अशी साठवून ठेवली इतरत्र तरी घर खर्चाला आणि ह्याच्यासाठी आपण घरात पण पैसे ठेवतो. तसं शरीर आपलं लिव्हरमध्ये आणि स्नायूंमध्ये गरजेपुरती एनर्जी ग्लुकोज साठवून ठेवतं. पण बहुसंख्य इतर सगळं जे आहे ते सगळं चरबी रूपामध्ये जातं. आणि जोपर्यंत आपण जास्त खात राहतो तोपर्यंत ह्या कुठल्याही साठवलेल्या चरबीला शरीर हात लावत नाही. ती मिळणारी ऊर्जाच ते वापरत राहतं आणि जास्त झालेली ऊर्जा चरबीत पाठवतं. मग ही चरबी जी आहे तिच्यात पण क्षमता आहे ऊर्जा निर्माण करण्याची, पण ती जर का ऊर्जा निर्माण करायची असेल तर तुम्हाला ते जो ग्लुकोज आतमध्ये तुमच्या येतं आहे त्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे. आणि हे जर का प्रमाण तुम्हाला कमी करायचं असेल तर एकंदरीत खाण्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे, हे उघडच आहे. ते कशा पद्धतीने करायचं हे आपण पाहूया. म्हणजेच काय की खाण्याच्या जास्त प्रमाणात अन्नपदार्थातल्या सेवनांमुळं आपल्याला असं वजन वाढतं. मला जेव्हा मी MBBSला मी होतो तेव्हाच पहिल्यांदा आमच्या लक्षात आलं की डेफिनेशनच त्याची अशी केलेली आहे हॅरिसन टेक्स्टबुकमध्ये की ओव्हर इटिंग कॉजेस ओबेसिटी. म्हणजे जास्त खाण्यामुळं जाडी वाढते. आणि ह्याच्यामध्ये काही फार मोठा फरक पडलेला नाही आहे. पण असं तर नाही ना की आपण जाड व्हावं म्हणून खातो. मुद्दाम कशाला कोण खात बसेल जास्त, जाड होऊ दे असं तर अजिबातच नाही. मग आपण खाणंच आपल्याला आवडतं आणि खाणं आपल्याला का आवडतं आणि आपण जास्त का खातो, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे उपलब्धता. आपल्याला एकतर खाण्यापिण्याची प्रचंड प्रमाणात उपलब्धता निर्माण झालेली आहे. एक काळ असा होता आम्ही जेव्हा तरुण होतो त्यावेळेला की भारतामध्ये अन्नधान्याची चणचण असायची आणि अमेरिकेहून आपल्याला ज्वारी, गहू हे आयात करावं लागत होतं. आणि त्यावेळेला इकडं डुकरांना घालणारा मिलो हा आपल्याला ते आयात करून पाठवत होते. ही एकेकाळी परिस्थिती होती. त्याशिवाय जर का तुम्हाला आठवत असेल तर ज्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की जे अशी हाडाचा सापळा झालेला आहे, आणखीन छाती अशी बरकड्या दिसतात वगैरे, अशी मुलं वगैरे अशी चित्र असायची, असे ते अतिशय मालन्यूट्रिशन झालेली मुलं वगैरे, हा एक काळ होता. पण जसं हरित क्रांती झाली आणि आर्थिक क्रांती झाली अनुक्रमे साधारणपणे 70 नंतरच्या दशकामध्ये आणि 90 नंतरच्या दशकामध्ये, तशी आपली सर्वांची आर्थिक स्थिती जशी सुधारली तशी देशाचं अन्नधान्याची परिस्थितीसुद्धा मोठ्या प्रमाणात सुधारली.
आणि हे खाण्यापिण्याची उपलब्धता त्याच्यामुळे इतकी सुधारली की आज गल्ली बोळातून प्रत्येक रस्त्यावर कुठंही जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला एक लक्षात येईल की जास्तीत जास्त दुकानं जी आहेत ती सगळी खाण्यापिण्याची आहेत. हॉटेल्स असतील, छोट्या मोठ्या चहाच्या टपऱ्या असतील, वड्यापावच्या गाड्या असतील, मिसळचे अड्डे असतील, 5 स्टार 3 स्टार हॉटेल असतील, सर्वत्र आपल्याला खाण्यापिण्याची रेलचेल आहे. निरनिराळे पदार्थ, किती विविध प्रकारचे पदार्थ मिळतात, काही सांगायला नको तुम्हाला मी वेगळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांच्या खिशाला परवडणार आहे तो. म्हणजे 10 रुपयाच्या वड्यापासून ते अगदी लाखो रुपयांच्या पार्ट्यापर्यंत आपण सगळं काही गोष्टी करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. सगळं उपलब्ध आहे. पैसे कसे आहेत तुमच्याकडे त्याच्यावर तुम्ही हे सगळे आनंद घेऊ शकता. म्हणजेच काय की उपलब्धता आणि आपल्याला त्या खिशाला परवडणारं असं असल्यामुळं आपण खाण्याकडं निश्चितपणे बघू शकतो. आणि कारण काय याचं, तर खाण्यापिण्यातून मिळणारा हा आनंद जो आहे ह्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन असं म्हणतात. लगेच समाधान, इन्स्टंटनेस. आता तुम्ही एक भजीचा तुकडा तोंडात टाकले की हा 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 असं आपल्याला लगेच होतं. कुठलाही पदार्थ खाल्ल्यानंतर अगदी आपल्याला वा 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 का मजा आया असं आपण म्हणतो. तर त्यामुळं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनमुळं आपल्याला खाणं पिणं फार आवडतं. आणि हा एक त्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की उपलब्धता आहे, परवडतं आहे आणि त्याच्यातनं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळतं. बरं, गंमत अशी आहे पहा की ह्या खाणं पिणं किती खावं, कधी खावं, काय खावं, कशासाठी खावं, ह्याच्यासाठी कुठलाही घरबंद नाही, कुठलाही नियम नाही, कायदा नाही. असं ऐकून कोणीतरी कायदा नवीन करायला नको हे बरोबर आहे, पण तरीसुद्धा म्हणजे आपल्यावर कुठलं बंधनच नाही आहे. त्यामुळं आपण सतत खात राहतो. आपल्याला दुःख असू दे, आनंद असू दे, आपल्याला खाणं पाहिजे. 12वा असू दे, 12सा असू दे, खाण्यापिण्याशिवाय आपलं चालत नाही. आणि ह्याचा परिणाम असा झालेला आहे की खाणं कमी पडत नाही. आज जर का बघितलं तुम्ही तर भूकबळींची संख्या जवळजवळ नाहीशी झालेली आहे. परंतु ह्या जाडीमुळं, खाण्यापिण्याच्या अतिरेकामुळं जाडी आणि जाडीमुळं होणारे आजार आणि त्याच्यामुळं होणारे मृत्यू याचं प्रमाण जास्त झालेलं आहे. आता ह्याला कारण काय दुसरं, ही जाडी वाढत असताना तुम्ही पहा की जी मुलं आहेत, शाळकरी मुलं आहेत, पालक काय म्हणतात त्यांचे, आम्हाला मिळालं नाही, आता आमची परिस्थिती आहे, मुलाबाळांना पाहिजे ते खाऊ देत. मुलाबाळांना पाहिजे ते खाऊ देत म्हणजे ते काय खात आहेत? ते खात आहेत पिझ्झा, बर्गर, आणखीन काय बेकरीची प्रॉडक्ट सगळी, हे सगळं ते खात बसलेले आहेत. त्यामुळं हे हट्ट पुरवताना तुम्ही त्यांच्या जाडी वाढण्याला एक प्रकारे प्रोत्साहन देत आहे. बरं, हीच मुलं नंतर जेव्हा तरुण होणार, जेव्हा ती कामधंद्याला लागणार, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार, त्यावेळेला काय होणार, ते परत खाण्यापिण्याकडं आणखीनच आनंद त्यातला घेणार. मुलींची लग्न होणार, गरोदरपणं, बाळंतपणं होणार आणि त्यांची वजनं परत वाढत राहणार. आणि वाढलेली वजनं ही कमी येत नाहीत, आपोआप तर अजिबातच येत नाहीत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि हे सगळे जे प्रयत्न करायचे ह्याच्यासाठी एक प्रकारचं वातावरण पाहिजे ना समाजामध्ये. ते आहे का आज? आज जाडीमुळं जर का तुम्हाला एखादा माणूस जर का जाड होताना दिसला तर तुम्ही काय म्हणता हो त्याला, तब्येत सुधारली बरं का, तब्येत तुमची बिघडायला सुरुवात झाली आहे, काळजी घ्या, असं कोण म्हणताना आढळतं का तुम्हाला? तब्येत सुधारली, खरं तर ती बिघडण्याची सुरुवात आहे. पण हे काय आपण बोलू शकत नाही. आणि ह्याचा परिणाम काय झालेला आहे की त्याच्यामुळं आपल्याला जाडीचं काही महत्त्वच वाटत नाही. बरं, आपल्याला हे तर माहीतच आहे की इंटरनेट, मोबाईल, टी व्ही हे सगळं इतकं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की त्याच्यामुळं लोकांना बाहेर जायची गरजच वाटत नाही. खेळावं मैदानात तर मैदानांची संख्या कमी, तिथं गर्दी प्रचंड, चालायचं म्हटलं तर रस्ते नाही. अशा प्रकारे आपल्याला असं होतं की जाऊ दे, कुठं त्या गर्दीत धडपडत जावा, त्याच्यापेक्षा आपल्या घरी बसूच आहे, मोबाईल बघत, टी व्ही बघत. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन खाणं पिणं जास्त, शारीरिक हालचाली कमी, त्यामुळे ही जाडी वाढत चालली. ह्या जाडीचं जर का एक प्रकारे समाजामध्ये जागरूकता असती तर गोष्ट वेगळी. पण आज ह्याची जागरूकता नाही. आज तुम्हाला मी उदाहरण देतो की समजा तुम्ही डॉक्टरांकडे गेलात आणि डॉक्टर तुम्हाला समजा एखाद्याला मधुमेह आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, हृदयविकार आहे, काही पण असो, एक 15 मिनटं डॉक्टरने तुम्हाला दिलेली आहेत असं समजा. तर ह्या 15 मिनटामध्ये डॉक्टर तुम्हाला वजनासाठी किती वेळ बोलेल? 1 मिनिट, अर्धा मिनिट, 2 मिनिट, किती? तो HbA1c बद्दल बोलेल, ब्लड शुगरबद्दल बोलेल, लिपिड प्रोफाईलबद्दल बोलेल, तुमच्या गोळ्यांबद्दल बोलेल, डायबिटीसचे वगैरे सगळ्यांचे, कोलेस्ट्रॉलचे दुष्परिणाम सगळे समजावून सांगेल, त्यासाठी वेळ देईल, शंकाच नाही. पण वजन काट्यावरती वजन करून त्यावरती 10 मिनटं बोलायचं आणि उरलेल्या गोष्टींवरती 2-4 मिनटात बोलायचं, असं करणारे डॉक्टर्स तुम्हाला माहिती आहेत का? मला तर माहिती नाहीत. आणि त्याच्यामुळं आज वजन काट्याला महत्त्व कमी झालेलं आहे, इतर तपासण्यांना महत्त्व जास्त झालेलं आहे. आज आपल्याला हे माहीत आहे की टाईप 1 आणि टाईप 2 हे जे डायबिटीसचे प्रकार आहेत त्यातले टाईप 2 डायबिटीस वाढत चाललेलं आहे.
टाईप 1च्या तुलनेनं. आणि टाईप 2 डायबिटीसमध्ये जर का जाडी कमी केली तर 100% आपल्याला माहिती आहे की हा डायबिटीस तुमचा कमी येणार आहे. डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो तुमचा. निदानपक्षी गोळ्या तरी कमी होऊ शकतात. आजार होण्याची शक्यता कमी होऊ शकते. हे सगळं आहे. पण ह्याच्या बाबतीमध्ये वजन कमी करण्यावर कोण किती बोलतं आहे? आज ज्या कोलेस्ट्रॉलचा कमी करण्यासाठी गोळ्या घ्या म्हणून आग्रह केला जातो, त्याला जितकं महत्त्व दिलं जातं तितकं त्या वजन काट्यावर तुमचं वजन वाढलं आहे ते कमी करा ह्याला महत्त्व दिलं जात नाही. आणि त्यामुळं समाजाची आणखीन वैद्यक क्षेत्राची दोघांचीही बेजबाबदारी म्हणेन मी की वजनाकडं स्थूलतेकडं म्हणावं तितकं लक्ष दिलं जात नाही आहे. आणि हे सगळं घडत असताना ह्या जगामधले जर का सगळ्या रुग्णांचा आपण विचार केला आणि जर का सगळ्या आजारांचा विचार केला तर एक वेळ माणूस त्या स्थूलतेमुळे होणाऱ्या आजारांवरती खर्च करतो, लक्ष देतो, पण त्या मूळ जे आहे जिथं स्थूलता ह्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. ह्याला महत्त्वाची 2 गोष्टी आहेत की एक तर काय आहे की काही लोकांचे ना असे गैरसमज आहेत बरं का, की त्यांना काय वाटतं मुळात की मला जर का वजन कमी झालं, ताकद कमी येते, अशक्तपणा येतो, लवकर दमायला होतं, झोपच लागत नाही किंवा जास्त झोप लागते, अशा काही काही तक्रारी असतात लोकांच्या. दुसरे जण काय म्हणतात की अहो काय सांगायचं डॉक्टर, खरं तर आम्ही रोज व्यायाम करतो, योगासनं करतो, फिरायला जातो, खाणंसुद्धा विचारा आमच्या बायकोला किंवा विचारा आमच्या ह्यांना की खाणं अतिशय कमीच आहे आमच्या घराण्यातच आहे होते जाडी सगळी, त्याला तर काय करायचं. अशा प्रकारे एक प्रकारची डिफिटिस्ट ॲटिट्यूड लोकांच्यात निर्माण झालेली आहे काही प्रमाणात. तिसरे लोक जे आहेत ते काय म्हणतात, अहो डॉक्टर काय सांगायचं, ह्या माणसाला तसं झालं, हा व्यायाम करता तो गेला, तो एवढा फिटनेसच्या मागं होता त्याचा असं झालं, आणि कशाला मग आहे ते आमचं बरं आहे की काय व्हायचं ते खाऊन पिऊन होऊ दे, मारायचंच आहे एक दिवस. अशा प्रकारची एक अशी निराशाजनक किंवा एक टोकाची भूमिका घेणारे सुद्धा आपल्याला लोक आढळतात. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की वजन जर का कमी करायचं तर ते दुसरा तुमच्यासाठी कमी करू शकत नाही. म्हणजे कसं की विद्यार्थ्याला समजा अभ्यास करायचा आणि त्यांना परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे, तर पालक काय करतील, त्याला पुस्तकं देतील, वह्या देतील आणि काय देतील, त्याला क्लासेस लावतील, गाईड्स लावून देतील, सगळं करतील. पण हे सगळं करून पास होईल का तो विद्यार्थी? त्यांना अभ्यास केला पाहिजे तरच तो पास होईल, नाहीतर नाही होणार. म्हणजे स्वतःच करायला पाहिजे. इतर लोक तुम्हाला मदत करतील. आज आम्ही लोक तुम्हाला लेक्चर्स देऊ, तुम्हाला औषधोपचाराच्या संदर्भात सल्ला देऊ, तुम्हाला व्यायामाच्या संदर्भात, आहाराच्या बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन करू, पण शेवटी करायचं कोणाला? तुम्हालाच करायचं आहे. प्रत्येक माणसालाच करायचं आहे. स्थूल माणसाला स्वतःलाच करायचं आहे. ते काय देवपूजेसारखं नाही ना. कोणीतरी दुसऱ्याने देवपूजा करायची, आपण यजमानाने फक्त पैसे द्यायचे, पुण्य सगळं आपल्याला. असं होऊ शकतं का सांगा वजनाच्या बाबतीमध्ये? असं नाही होऊ शकत. स्वतःचं स्वतःलाच करायला पाहिजे. आणि त्यासाठी केल्याने होत आहे असं जे रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे की 1000 मैलाचा प्रवाससुद्धा शेवटी पहिलं 2 पावलं उचलूनच होणार ना. त्यामुळे कुठंतरी ही सुरुवात केली पाहिजे. आणि सुरुवात करत असताना सुरुवातीला जरी यश आलं नाही तरी एक प्रकारची चिकाटी ठेवली पाहिजे, वाट बघितली पाहिजे. आणि वजन कमी आलं तर ते तसंच टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, गाफील राहून चालणार नाही. अशा प्रकारे जर का आपल्याला करायचं असेल तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जर का आपल्याला काही कमवायचं असेल तर काहीतरी गमवायची तयारी ठेवली पाहिजे. म्हणजेच काय की जर का आपल्याला वजन कमी करायचं असेल तर हा जो काही खाण्यापिण्यातला आपला जो आनंद आहे हा काही प्रमाणात आपल्याला गमवावा लागण्याची शक्यता आहे. आता हा कसा कमीत कमी गमवावा लागेल ह्याच्यासाठी आपण मार्गदर्शन करू शकतो. परंतु खाणं पिणं कमी केल्याशिवाय वजन कमी येणार नाही ह्याच्यामध्ये काही शंका नाही. हे खाणं पिणं कमी आणत असताना कशा रीतीनं केलं तर ते आपल्याला जास्त चांगल्या रीतीनं जमेल, कमीत कमी त्रास होईल हे पाहणं हे आपल्या डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या मंडळींचं काम आहे. आणि हे करत असताना आपल्याला व्यायामाचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आणि व्यायाम करत असताना कोणत्या प्रकारचे व्यायाम करावे हे सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं जर का आपल्याला काही करायचं असेल तर सर्वात प्रथम पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे की आपण पहिली गोष्ट म्हणजे मी स्थूल आहे आणि माझ्या स्थूलतेकडं मीच लक्ष दिलं पाहिजे ह्याचा आपल्याला निश्चित प्रमाणे मनाशी खुणगाठ बांधली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपल्याला सुरुवात केली पाहिजे कुठंतरी. त्यामुळं खाण्यापिण्यातला आनंद कमी न करता व्यायामाचा आनंद घेत आपल्या दिनचर्येमध्ये त्याचा कसा अंतर्भाव करता येईल हे जर का आपल्याला पाहायचं असेल तर ह्या पहिला भाग म्हणजे आधी निश्चय करणं की माझं वजन माझं मीच कमी करणार आहे, माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार असं आपल्याला निश्चितच म्हणावं लागेल. आता आपण आहाराचं थोडीशी काही तत्त्व बघण्याचा प्रयत्न करूया की वजन कमी करण्यासाठी आहाराचं कसं काय आपल्याला करता येईल. तर खाणं आणि त्यातला आनंद न गमवता आपलं वजन कमी होईल का
तर खरं सांगायचं ना त्याचं उत्तर नाही असं आहे. हे खाण्यापिण्यामध्ये काय आहे की जो आनंद आहे त्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंदाचा एक कोपरा आहे खाणं पिणं हा. त्याला धक्का न लावता काही करणं खूप खूप अवघड आहे. म्हणजे मला माहीत आहे डॉक्टर दीक्षित सर म्हणतील की आमच्या जीवनशैलीमध्ये आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना सुरुवात तरी करा, सगळं खाण्याची आम्ही तुम्हाला परवानगी देतो असं म्हणतील. पण हे जास्त दिवस नाही करू शकत आपण. खाण्यापिण्यातल्या आनंदावरती कुठे ना कुठंतरी काहीतरी नियंत्रण मिळवावं लागतं. कारण शेवटी असं आहे की आपण काय खातो, किती खातो ह्या सगळ्याला महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या मनावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न हे केलेच पाहिजेत. त्याला काही इलाज नाही. आपल्या अनेक सवयी असतात आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सवयी असतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात आणि त्याच्यामुळे एकच गोष्ट सगळ्यांना लागू पडेल असं नाही आहे. प्रत्येकानं आपला विचार केला पाहिजे की आपल्या मानसिकतेला काय झेपतं, काय करता येतं हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. माझ्या मते 3 तत्त्व जी आहेत ती आपण सगळ्यांनी पाळली पाहिजेत आहाराच्या संदर्भामध्ये. ती कोणती आहेत? तर पहिली गोष्ट किती खावं, दुसरी गोष्ट काय खावं आणि तिसरी गोष्ट कधी खावं. म्हणजे खाण्याचे कॅलरिक रेस्ट्रिक्शन्स, कंटेंट रेस्ट्रिक्शन्स आणि ईटिंग फ्रिक्वेन्सी अशा 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता किती खावं याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे की कमी खावं. त्यामुळे वजन आणि जाडी कमी करायची असेल तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की खाणं कमी करणं याचा रोल जो आहे तो 70 ते 80% आहे वजन कमी करताना. वजन कमी करायचं असेल तर 70 ते 80% रोल हा खाणं कमी करण्यावरचा आहे. 20-30% जास्त रोल व्यायामाचा नाही. त्याच्यामुळे व्यायामापेक्षा सुद्धा आहारावरती आपण जर का रोख ठेवला आपला तर जास्त यश येण्याची शक्यता आहे. तर व्यायाम अत्यावश्यक आहे. म्हणजे जर का आपल्याला शरीर सौष्ठव टिकवायचं असेल, शरीराची क्षमता टिकवायची असेल तर आपल्याला व्यायाम अतिशय आवश्यक आहे. त्याचं आपण नंतर पाहूया. तर खाणं कमी करत असताना आपल्याला कॅलरीज कमी करायला पाहिजेत आणि त्या कॅलरीज कमी जसे आपल्याला होतील तसं आपलं वजन कमी यायला आपल्याला मदत होईल. परंतु एक लक्षात घ्या की कॅलरीज कमी करायची म्हणजे सरसकट काही सगळं जेवण कमी करून टाकायचं असं करून चालेल का? तर निश्चितच तसं करून चालणार नाही. कारण आपल्या शरीराला जे जीवनावश्यक घटक आहेत, ज्या मूलभूत आपल्या शरीराच्या गरजा आहेत ह्या सगळ्या पुरवणं आणि त्या दृष्टीनं आपला आहार असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे वजन कमी आणायचं तर आहार कमी केला पाहिजे आणि कमी आहार करत असताना तो योग्य रीतीनं आहार केला पाहिजे. म्हणजेच दुसरा जो आपण भाग घेणार आहोत चर्चेला की काय खावं, तर त्या संदर्भात आपण काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तसं जर का नाही घेतली, ती काळजी जर का नाही घेतली, आहाराचा समतोल जर का नाही करता आला तर मात्र ह्या ज्या आपण म्हणतो ना की ताकद कमी झाली, क्षमता कमी झाली, झोप लागत नाही वगैरे ह्या अशा तक्रारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काय खावं हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. काय खावं हे खरं तर तसं बघितलं तर इतकं सोपं आहे. आपण लहानपणापासून शिकलेलो आहे हे सगळं खरं तर की पिष्टमय पदार्थ, नत्रयुक्त पदार्थ, स्निग्ध पदार्थ आणखीन व्हिटॅमिन्स आणखीन फायबर्स या 4 गोष्टी आहेत. म्हणजेच आपल्याला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जीवनावश्यक आहेत आणि ह्याला आपण सर्वांचा अंतर्भाव करून जो आहार घेऊ त्याला चौरस आहार म्हणतात. मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की चौरस आहाराची अशी ती एक मोठा गोल काढलेला असायचा, त्याच्यामध्ये असे सगळे चित्र दाखवलेले असायचे, मग फळांचं चित्र, लोणी, अंडी वगैरे असं सगळं दाखवलेलं असायचं. हा चौरस आहार जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो सर्व समावेशक पाहिजे. पण आपल्या जीवनामध्ये आपण ह्याला काही फारसं महत्त्व देतो असं मला वाटत नाही. बहुतांश वेळेला आपल्याला जे उपलब्ध आहे ते आपण खातो आणि रिकाम होतो किंवा आपल्याला जे आवडतं ते आपण जास्त खातो आणि आपण खरोखर चौरस आहार घेतो का ह्याचा विचार करत नाही. पण तो मात्र नक्की केला पाहिजे. त्यामुळे चौरस आहार पाहिजे हे महत्त्वाचं. आता काय बघा की आहार तज्ज्ञांच्यामध्ये सुद्धा काही एक वाक्यता कशाच्या बाबतीत नाही की आहारात काय खावं. आता काही आहार तज्ज्ञ आहेत ते काय करतात, ते आपल्या नेहमीच्या काहीतरी पद्धतीपेक्षा एक अतिशय वेगळा आहार सुचवतात. ते म्हणतात दर 2-2 तासांनी तुम्ही खावा, थोडं खावं. पण प्रॉब्लेम असा आहे याच्यामध्ये की दर थोड्या वेळाने थोडं खायचं. म्हणजे थोडा वेळ म्हणजे किती आणि थोडं खाणं कमी म्हणजे किती ह्याचं काही गणित टिकून राहील ह्याची शक्यता फार कमी असते. आणि त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना ह्या पद्धतीचा आहार करताना काही वेळेला यश येतं, काही नाही येत नाही. ज्यांना येत असेल निश्चित करा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे किंबहुना मी तर असं म्हणेन की कुठल्याही माणसांना आपल्याला वजन कमी करण्यात ज्या पद्धतीने यश येईल ती अवश्य अवलंबावी, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. पण ते वजन कमी करत असताना तुम्ही चौरस आहार घेताय ना, सर्वसमावेशक आहार घेताय ना, वजन कमी येताना नुसतंच आपलं वजन कमी येत चाललं आणि बाकी शरीराची हानी होते असं तर होत नाही ना, ह्याची काळजी घेतली पाहिजे. काही आहारतज्ञ काहीतरी वेगळंच सुचवतात. तुम्ही काय करा, निरनिराळ्या प्रकारच्या हे घ्या, स्मूदीज घ्या. आता स्मूदीज तुम्ही किती घेणार
आणि किती वेळ घेणार आणि ते खाऊन तुम्हाला समाधान किती दिवस राहील सांगा बघू. जर का आपल्याला नेहमीचं जे जेवण आहे ते खायची आपल्याला जी सवय आहे, तसं न करता आपण नुसत्या स्मूदी खात बसलो तर जास्त दिवस तो उत्साह आपला टिकून नाही राहणार आणि त्याच्यामुळे ते जास्त दिवस टिकून नाही राहणार. त्याचप्रमाणे काही जण म्हणतात हे गहू ज्वारी बंद करा, तांदूळ बंद करा, ओट्स खावा, ऑलिव्ह ऑइल खावा. ऑलिव्ह ऑइल खावा, काय परवडणार आहे का ते कोणाला? आणि असं कायम सगळ्या अख्ख्या फॅमिलीसाठी ऑलिव्ह ऑइल वापरणं हे कितपत शक्य आहे सांगा बघू. आणि मग समजा थोडंसंच कुठेतरी ऑलिव्ह ऑइल वापरायचं, त्यांना काय फायदा होणार आहे? मला नाही वाटत काही फायदा होईल असं. किंवा ओट्स क्विनोवा खावा, फिश ऑइल खावा, असं जर का सांगितलं की जे आपल्या नेहमीच्या आहारामध्ये आपण कधी वापरत नाही, तर ते जास्त दिवस तो उत्साह टिकणं शक्य नाही. आता इंटरनेटवर वाचून लोक बरेचसे काय काय करतात, व्हेगन डाएट करायचं, म्हणजे कुठल्याही प्राण्यांपासून मिळणारे सर्व पदार्थ बंद करायचे, म्हणजे दूध दही ताक वगैरे सगळं बंद. कीटो डाएट करतात, मेडिटेरेनियन डाएट करतात. परत मी तेच म्हणेन की ही प्रकारची डाएट्स करून जर का एखाद्याला ते परवडत असेल, जमत असेल आणि वजन कमी येत असेल, बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही, कोणाचंही काही ऑब्जेक्शन नाही. शेवटी काय वजन कमी येणं महत्त्वाचं आहे. पण ह्यानं ते होऊ शकतं किंवा नाही हे पाहिलं पाहिजे. आणि जर का त्यांना होत नसेल तर उगाचच त्याच्या मागं लागण्यात काही अर्थ नाही. आणि ह्याच्यातली सगळ्यात मोठी प्रॅक्टिकल व्यावहारिक अडचण काय सांगा? अहो, घरामध्ये 4-6 माणसं आहेत, त्या सगळ्यांसाठी हा अशा प्रकारचा आहार हे शक्य आहे का? म्हणजे त्या जाड माणसाचा एक आहार, घरातल्या लोकांचा एक आहार, असे 2 प्रकारचे आहार स्वयंपाक करणं रोजच्या आहारात शक्य आहे का? किती दिवस करू शकाल अशा पद्धतीनं तुम्ही? हा खर्च तुम्ही किती दिवस करू शकाल? आणि वजन कमी आलेलं जे आहे ते टिकवायचं असेल तर जे काही तुम्ही करताय ते कायमस्वरूपी करावं लागणार आहे तुम्हाला. मग हे कसं शक्य होईल सांगा? ते शक्य होण्याची शक्यता फार कमी असते. आणि म्हणून आहारामध्ये काहीतरी चित्रविचित्र प्रयोग करण्यापेक्षा आपल्या घरामध्ये जो स्वयंपाक बनतो तो आपण त्याच्यामध्येच सर्व चौरस आहाराची तत्त्व पाळणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि काय खावं ह्याच्यामध्ये माझ्या दृष्टीनं मी स्वतःच्याही अनुभवातनं सांगू शकतो आणि शास्त्राच्याही अनुभवानं सांगू शकतो की कुठल्याही आहारामध्ये जोपर्यंत कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आणि फॅट्सचं प्रमाण कमी येत नाही आणि प्रोटीन्सचं प्रमाण वाढत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही काहीही केलं तरी तुमचं पोट आणि वजन कमी येणार ही शक्यता फार कमी आहे. शरीरातलं जे मसल मास आणि फॅट मास अशी 2 आपण संकल्पना धरूया. एक तर आपला स्ट्रक्चर आहे हाडांचं, त्याच्याशिवाय जे आहे ते मसल मास आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आणि मसल मास, आणि दुसरं म्हणजे चरबी. तर ही जी चरबी आहे ही कमी करायची आहे आपल्याला, पण त्याबरोबर आपल्याला ते मसल मास जे आहे हे आपल्याला कमी करायचं नाही. त्यामुळे आपल्याला लक्षात काय घ्यायला पाहिजे की कार्बोहायड्रेट जे आहेत ते आपल्याला ग्लुकोज पुरवतात, ऊर्जा पुरवतात, परंतु हे जे सगळे स्नायू आहेत आपल्या शरीरातले, जे मग हृदयाचे स्नायू असू देत किंवा आपले सगळे इतर स्नायू असू देत, ह्या सगळ्या स्नायूंचं प्रमाण आणि त्यांचे ताकद क्षमता कमी न होता आपल्याला फक्त चरबी कमी करायची. आणि हे करायचं असेल तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे जे आपलं कार्बोहायड्रेट जास्तीत जास्त कशातून जातात तर पोळी भाकरी भात, याच्यामधून आपण जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट आपल्याला जातात, ह्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे आणि प्रोटीन्सचं प्रमाण वाढवलं पाहिजे. आणि प्रोटीन्स कशातून मिळतात आपल्याला तर आपल्याला डाळ आहे, मोड आलेली कडधान्य आहेत, उसळ आहे, त्याच्यानंतर दुग्धजन्य पदार्थ आहेत, दूध दही किंवा पनीर आहे, ह्यासारख्या पदार्थातून आपल्याला मिळतात. ड्रायफ्रूट्समधून सुद्धा मिळतात. पण ड्रायफ्रूट्सचा प्रॉब्लेम काय सांगा दुसरा? ड्रायफ्रूट्सचा प्रॉब्लेम म्हणजे त्याच्यामधून कॅलरीज पण खूप जातात, कारण त्याच्यात स्निग्ध पदार्थांचं प्रमाण खूप असतं. शेंगदाणे खूप चांगले आहेत, प्रोटीन्स कंटेंट खूप हाय आहेत, पण त्याच्यामध्ये 60% ऑइल आहे. आपण शेंगदाण्याचं तेलच करतो. त्याच्यामुळे काजू बदाम वगैरे हे सगळं खायला हरकत नाही, त्याच्यामधून चांगले प्रोटीन्स मिळतात, पण ते प्रमाणात खाल्ले पाहिजेत, कारण अन्यथा त्यातून कॅलरीज आपल्याला जास्त मिळणार आहेत. त्यामुळे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. हे का महत्त्वाचं आहे माहिती आहे का? की गंमत तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा जेवत असतो ना तेव्हा आपण कार्बोहायड्रेट्स खात असतो आणि कार्बोहायड्रेट्सचं वैशिष्ट्य काय आहे प्रोटीनच्या तुलनेत, तर ते समाधान मिळत नाही. आपल्या मेंदूला जे एक सटायटी सेंटर असतं की समाधान मिळतं खाण्याचं, ते लवकर देत नाही कार्बोहायड्रेट्स. त्यामुळे गोड पदार्थ जे आहेत ते आपल्याला खात बसावंसं वाटतं, खातो आणखीन खातो. ह्या उलट प्रोटीन्स आहे. जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत त्यांना जास्त हे लक्षात येईल की आपण जर का नॉनव्हेज किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ जर का जास्त खाल्ले, उसळ खाल्ली, तर पोट भरल्याचं समाधान लवकर मिळतं. ज्याला सटायटी सेंटर आहे तिथं आपल्याला ती जाणीव होते. आणि प्रोटीन्स खाल्ले जर का जास्त तर आपल्याला ते समाधान लवकर मिळतं आणि ते समाधान लवकर मिळाल्यामुळे आपण कमी खातो. ह्या उलट गोड पदार्थ आपण ज्याला म्हणतो ना स्वीट अँड फॅट टूथ, ते जे आहे ते आपल्याला खातच बसावंसं वाटतं. पुरणपोळी खातोय, जिलबी खातोय, गुलाबजाम खातोय, कारण ह्याच्यातून लवकर समाधान होत नाही मेंदूचं आणि त्याला जास्त खावंसं वाटतं. आणि म्हणून मग आपल्याला कार्बोहायड्रेट जास्त खाल्ली की त्याच्यामुळे ही जाडी वाढते.
स्नायूचं आपलं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि नुसतं चरबीचं प्रमाण वाढतं. याउलट आपण प्रोटीन जितके वाढवू, कार्बोहायड्रेट्स आणि स्निग्ध पदार्थ जेवढे कमी करू, तेवढं आपल्या शरीरामधलं मसल मास चांगलं टिकून राहील, शरीर सौष्ठव टिकून राहील, क्षमता टिकून राहील आणि पोट आणि चरबी हे कमी यायला निश्चितप्रमाणे आपल्याला मदत होणार आहे. आता हे शाकाहारात जमवायचं थोडंसं जरा अवघड जातं, कारण कसं आहे, अंडी आणि मटण मांस, चिकन मासे ह्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला एक चिकन ब्रेस्टचं जर का आपण 100 ग्रॅम घेतलं तर 33 ग्रॅम प्रोटीन तिथल्या तिथे मिळून जातं. पण जर का दूध प्यायचं म्हटलं समजा, तर दूध 100 मिली जर का तुम्ही दूध पिलं तर 3 ग्रॅम प्रोटीन मिळणार तुम्हाला. म्हणजे 30 ग्रॅम प्रोटीन मिळवायचे तर 1 लिटर दूध प्यायला पाहिजे. मग अवघड आहे ना तसं. तेच गोष्ट दह्याची आहे. मोड आलेली कडधान्य वगैरे आपल्याला किती खाणार आपण रोज, हा प्रॉब्लेम येतो. आणि त्याच्यामुळे शाकाहारी लोकांनी हे याच्यावरती जास्त भर दिला पाहिजे की आपण आपल्या आहारामध्ये पुरेसे प्रोटीन खातो ना. आता इंटरनॅशनल स्टँडर्डप्रमाणे 0.8 ग्रॅम पर kg, म्हणजे साधारणपणे एक 60 किलोचा माणूस धरला तर त्याने एक 50 ग्रॅम तरी प्रोटीन रोजची खाल्ली पाहिजेत. आणि आपण आपल्या आहाराचं कॅल्क्युलेशन्स केलं पाहिजेत. आपल्याला निरनिराळे चार्ट्स उपलब्ध आहेत की कशातून किती प्रोटीन्स मिळतात. तर आपल्या शरीरामध्ये साधारणपणे 50 ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन डेली बेसिसवर जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. तसं जर का गेलं नाही तर तुमचं मसल मास वेस्टिंग होणार, लीन बॉडी मास तुमचं कमी होणार आणि तुम्हाला जो फायदा व्हायचा त्याच्याऐवजी तुमचा तोटा होणार. आणि वजन कमी येणार पण तुमचं पोट कमी येणार नाही, चरबीचं प्रमाण कमी येणार नाही. त्यामुळं प्रोटीन्सचं प्रमाण हे आपल्या आहारामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्याकडं अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळं शाकाहारी लोकांनी माझ्या मते की टोफू, पनीर किंवा काही लोकांना जर का अगदीच जमत नसेल तर प्रोटीन पावडर, थोडीशी महाग असते प्रोटीन पावडर, परंतु शेवटी काहीतरी फॅटची डाएट करण्यापेक्षा प्रोटीन पावडर थोडी महाग घेतलेली बरं असं मी स्वतः म्हणेन. तर त्यामुळे त्याला ही थोडीशी प्रोटीन पावडरची वगैरे जोड देणं गरजेचं आहे. पण मांसाहारी जे लोक आहेत त्यांचासुद्धा मेजर प्रॉब्लेम असा आहे की आता मी कोल्हापूरचा आहे त्याच्यामुळे मला माहीत आहे की आमच्याकडे कोल्हापुरी तांबडा पांढरा असा प्रसिद्ध आहे. म्हणजे मांसाहारी लोक जे मांसाहार घेतात ते सुद्धा काय करतात, प्रत्यक्ष जे काही मीठ आहे ते कमीच खातात आणि बाकीचंच जास्त खातात. बिर्याणी खातात, 3-3, 4-4 चपात्या खातात आणि रस्सा तांबडा पांढरा जोरात घेतात मोठ्या प्रमाणात. म्हणजे तुमच्या प्रमाणात मीठ किंवा प्रोटीन हे तुमचं कमीच जातं आणि प्रत्यक्षामध्ये तुमचे कार्ब्स परत किंवा स्निग्ध पदार्थ वाढतात. आणि त्याच्यामुळे मग लोक जे काही जास्त जाड राहतात मांसाहार खाऊन, त्यांना असं वाटतं की आपण मांसाहार कमी केला तर ते आपलं कमी. मांसाहार कमी करण्याची गरज नाही, उलट मांसाहार वाढवा. पण त्यातलं जे त्याच्याबरोबर जे खाता, भात, बिर्याणी किंवा चपाती वगैरे, भाकरी वगैरे, ते कमी करा. रस्से कमी करा, मसाले कमी करा, त्यातलं तेलाचं, खोबऱ्याचं प्रमाण कमी करा. हे कमी करण्याचे त्यासाठी खास लक्ष पुरवलं पाहिजे. फळांबाबत काय, फळं अतिशय चांगली. फळांसारखं काही उत्तम काही नैसर्गिक आहार आहे त्याला कोणी नाहीच म्हणू शकत नाही. परंतु फळांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यातनं कॅलरीज जातात भरपूर. आता जी आपली द्राक्ष, चिक्कू, आंबा अशी जी गरज असलेली फळं आहेत त्याच्यामधून भरपूर कॅलरीज जातात तुम्हाला. मग आता काय करायचं, तर ही फळं तुम्ही खावा, पण प्रमाणात खावा, कमी खावा. उलट ज्याच्यामध्ये कॅलरीज कमी आहेत, मग कलिंगड आहे, पपई आहे, डाळिंब आहे, संत्री, मोसंबी, काही प्रमाणात पेरू, सीताफळ, याच्यामध्ये कॅलरीज कमी आहेत, क्वांटिटी कमी जाते. त्यामुळे ती फळं जास्त खायला निश्चितच हरकत नाही आहे. स्निग्ध पदार्थ कमी केले पाहिजे, ते सगळ्यांना माहिती आहे. तेल, तूप, साय, लोणी याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. कारण कसं आहे बघा, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटमधून 4 कॅलरीज मिळतात, ह्या उलट फॅट्समधून तुम्हाला 9 कॅलरीज मिळतात. त्यामुळे जेवढं फॅट प्रमाण तुम्ही कमी कराल तेवढं कॅलरीज खूप मोठ्या प्रमाणात कमी येतात. म्हणजे समजा तुम्ही 10 ग्रॅम फॅट कमी केलं तर 90 कॅलरीज कमी मिळतात. ह्या उलट जर का 10 ग्रॅम कार्ब्स कमी केले तर 40च कॅलरी कमी होणार तुमच्या. त्यामुळे फॅट्स कमी करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यांना, बऱ्याचशा लोकांना माहिती आहे आणि आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये निरनिराळ्या फॅट्सबद्दल माहिती येत असतात. मी तुम्हाला एवढंच सांगेन, ज्या मातीतून आपण निर्माण झालेलो आहे त्या मातीतच शेंगा तयार होतात आणि त्याच मातीतलं शेंगदाण्याचं तेल हे आपल्याला वाईट असण्याची सुतराम शक्यता नाही. कुठलंही तेल जास्त घेतलं तर दुष्परिणाम होतात, कुठलंही तेल कमी घेतलं तर त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे रेग्युलर कुठलंही तेल तुम्ही तुमच्या आवडीनं घ्या. अमुकच तेल घेतलं पाहिजे असं काही नाही आहे. तेल चांगलं का तूप चांगलं, ज्याच्या त्याचा आवडीनिवडीचा प्रश्न आहे असं मी म्हणेन. आणि मद्यपान हा एक मोठा विषय आहे. मद्यपानातून काय होतं पहा, मद्यपानातून तुम्हाला 1 ग्रॅम अल्कोहोलमधून 9 कॅलरीज मिळतात. त्यामुळे तुम्ही जर का एक कॅन घेतलात बिअरचा तर जवळजवळ तुम्हाला 130 ते 140 कॅलरीज मिळतात. एक व्हिस्कीचा तुम्ही पेक घेतला तर जवळजवळ तुम्हाला 200 कॅलरीज मिळतात. मग ह्या जर का तुम्ही घेत राहिलात तर तुमच्या कॅलरीज वाढतात आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू 0. म्हणजे चौरस आहाराच्या पूर्णपणे बाहेर आणि विरोधातच झालं ते. आणि ह्या कॅलरीज वाढतात, त्याचे काय फायदे होतात, तोटे होतात, हा काय आपला आजचा विषय नाही आहे. कधी खावं, आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कधी खावं, तर माझ्या मते कधी खावं याचं उत्तर असं आहे की आपल्याला
जेव्हा जास्तीत जास्त भूक लागते तेव्हा आपल्याला खाण्याची इच्छा जास्तीत जास्त असते आणि तेव्हा जर का खाल्लं तर आपल्या शरीराला ते निश्चितपणे लागू पडतं. परंतु ह्याच्या बाबतीमध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये एक अडचण मोठी अशी झालेली आहे आपल्याला, की आपल्यावरती बराच मोठा काळ ब्रिटिशांनी राज्य केलं आणि ब्रिटिशांनी आपल्याकडं काय केलं की ब्रेकफास्ट हा एक कॉन्सेप्ट आपल्याकडं इतका आणलेला आहे आणि आजकाल बहुसंख्य लोक, डायटिशियन असू दे, समाज असू दे, कोणी असू दे, ब्रेकफास्ट नाही म्हटलं तर मात्र ताबडतोब लोक शंका घ्यायला सुरुवात करतात, ताबडतोब विरोध करायला सुरुवात करतात. आम्ही त्यांना नेहमी सांगतो की अरे बाबांनो, हे ब्रिटिशांनी आणलेलं आहे. शिवाजी महाराज आणि तानाजी हे असे ब्रेकफास्ट मीटिंगला भेटले वगैरे, असं कधी तुम्ही ऐकलं आहे का? तर असं काही नसतं. ब्रेकफास्ट हा आपला नंतर आलेला आहे. चहा हा आपल्याकडं ब्रिटिशांनी आणलेला आहे आणि त्याच्यामुळं सर्वसाधारणपणे जो समाजामध्ये 4 वेळा खावा असा जो एक समज आहे, तो सुद्धा काही तितकासा योग्य आहे असं मला वाटत नाही. परंतु 4 वेळेला जर का तुम्ही अतिशय अल्प प्रमाणात खाण्याचा निर्णय घेतलात आणि निश्चय केला आणि त्याप्रमाणे केलं तर तुमचं वजन कमी येऊ शकेल, नाही असं नाही. परंतु प्रॉब्लेम काय आहे की प्रॉब्लेम असा आहे की तसं होत नाही. प्रत्यक्ष आपण खायला एकदा सुरुवात केली ना की आपल्याला ते समाधान मिळेपर्यंत आपण थांबू शकत नाही. एवढंसं खाल्लं आणि थांबलं असं होत नाही आणि त्याच्यामुळं दिवसातनं जेवढं कमी वेळेला आपण खाऊ तेवढं जास्त चांगलं असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला माहीत आहे की डॉक्टर दीक्षित सरांनी तर इतकी वर्ष आता हे अभियान चालवत आहे की त्यांचे डॉक्टर दीक्षित डाएट असा शब्दच आता आपल्याकडे रूढ झालेला आहे. तर ह्या पद्धतीचं जे डाएट आहे ते करणं हे खूप चांगलं आहे. आता आपल्याकडे कसं आहे, आपलं देशी म्हटलं ना, घर की मुर्गी दाल बराबर, त्यामुळे आपल्याकडं डॉक्टर दीक्षित महाराष्ट्रातले वगैरे असं म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे ह्यांनी एकट्यानेच काहीतरी सुचवलेलं डाएट आहे. असं कसं काय, बाकी सगळे म्हणतात की ब्रेकफास्ट नको वगैरे, घ्यायलाच पाहिजे कंपल्सरी. तर जगभरामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की इंटरमिटंट फास्टिंगवर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन चालू आहे. त्याचे किती मोठ्या प्रमाणात फायदे आहेत हे निरनिराळ्या संशोधनातून सिद्ध होत आहे. तुम्हाला माहिती असेल की जपानमधल्या एका संशोधकाला ऑटोफॅगीबद्दल जे काही नोबेल प्राईज मिळालेला आहे त्याचा मूळ कन्सेप्ट हा फास्टिंगचाच आहे. तर त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग असं नुसतं तुम्ही जर का टाईप केलं गुगलमध्ये तर तुम्हाला इतकी प्रचंड माहिती मिळेल. तर त्याच्यामधले जे मेन कन्सेप्ट आहेत ते असे आहेत की साधारणपणे ते विंडोज म्हणतात, ईटिंग विंडो आणि फास्टिंग विंडो. तर मग 16-8 ही जास्तीत जास्त पॉप्युलर आहे, ज्याच्यामध्ये 16 तासाचं फास्टिंग विंडो आणि 8 तासाची ईटिंग विंडो. म्हणजे काय, 8 तासामध्ये तुम्ही 1-2-3दा खाऊ शकता आणि 16 तास अजिबात काही खायचं नाही, हा कॉन्सेप्ट आहे. मग ते 16-8 असू शकतं, 14-10 असू शकतं, 12-12 असू शकतं, असं असू शकतं. परंतु जास्तीत जास्त जे प्रॅक्टिकल आहे ते म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग 16-8. त्याशिवाय इंटरमिटंट फास्टिंगचा दुसरा एक मार्ग आहे, तो म्हणजे आठवड्यातनं 1 दिवस आड किंवा 2 दिवसातनं तिसरा दिवस, अशा प्रकारे पण फास्टिंग करणारे लोक आहेत. गंमत पहा कशी आहे, आपल्याकडं पारंपरिक पद्धतीचा आपण जर का विचार केला तर आठवड्यातनं 1-2 दिवस उपवास करावा असं होतं. म्हणजे काय की त्या उपवासाच्या दिवशी अगदी काहीतरी थोडंसं दूध, फळं वगैरे खायची, असं आपण आठवड्यातनं एकदा करायचं, एकदाच जेवायचं, अशा पद्धतीची होती. 2दा करा आठवड्यातनं. आपण ते विसरून गेलो आणि आपण आता एका दिवशी दुप्पट खाशी, ह्याच्याप्रमाणे म्हणजे एके ठिकाणी तर मी परवा पुण्यात बघितलं, उपवासाची थाळी मिळेल. म्हणजे सगळाच त्या उपवासाचा कॉन्सेप्टचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे. परंतु हे इंटरमिटंट फास्टिंगमध्ये ज्या पद्धतीनं हे केलं जातं ते खूप महत्त्वाचं आहे. खूप वाचन मी ह्याच्या संदर्भात केलं. कॅनडामधले एक अतिशय प्रसिद्ध संशोधक आहेत ते इंटरमिटंट फास्टिंगवरती, हेंग म्हणून आहेत, त्यांनी मोस्ट पुस्तक लिहिलं. पण माझ्या अनुभवाप्रमाणे आणि माझ्या स्वतःवरती केलेल्या प्रयोगानं माझ्या हे लक्षात आलेलं आहे की डॉक्टर दीक्षित सरांनी जो फॉर्म्युला काढलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि 2 तुमच्या वेळा तुम्ही निवडायच्यात आणि 2 वेळेला जेवायचे आणि त्याच्या आधीमध्ये काही खायचं नाही. काय थोडंफार आपण घेऊ शकतो ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो आत्ताचा विषय नाही आहे. पण त्या पद्धतीनं जर का आपण केलं तर आपल्याला निश्चित फायदा होतो. त्यामुळे मी स्वतः असं म्हणेन की वजन तुम्हाला कमी करायचं असेल आणि आहारावरती काही करायचं असेल तर कसं आहे बघा, की समजा आपण असं एक उदाहरण म्हणूया की संध्याकाळी 6-7ला आपण जेवलो. संध्याकाळी 6-7पासून सुरुवात करूया. संध्याकाळी 6-7ला जेवलो, पुढचे 4-5 तास तर काही भूक लागायचा प्रश्न उद्भवणार नाही. म्हणजे रात्री झोपेपर्यंत काही खाण्यापिण्याचा काही प्रश्न नाही. सकाळी उठल्यानंतर आपण फिरायला जायचं आहे, व्यायाम करायचा आहे, जे काही करायचं ते करायचं आहे, सगळं अंगिक सकाळची उरकायची. 10 तरी वाजू शकतात, त्याच्यामध्ये किंबहुना वाजवावेत, मी म्हणेन एंगेज राहावं. आणि मग 10-11 नंतर तुम्ही जेव्हा परत एकदा, म्हणजे परत तुमचं जवळजवळ हे 16-8चं जे गणित आहे तेही ऑलमोस्ट जमतं. म्हणजे साधारणपणे तुम्ही 11 वाजता जेवा आणि संध्याकाळी 6-7ला जेवा. ह्या पद्धतीनं तुम्ही केलं तर तुम्हाला हा 16-8चा सुद्धा फायदा मिळतो. डॉक्टर दीक्षितांचं डाएट तर तेच सांगतं तुम्हाला. त्याच्यामुळे ह्याच्यामधून जितका फायदा होईल, मी स्वतः माझं वजन जवळजवळ 18 किलो कमी करू शकलेलो आहे गेल्या 3-4 वर्षामध्ये.
ह्या पद्धतीनं करू आणि मला काही त्रास नाही, एक नाही. रोज 2-2.5 तास मी व्यायाम करतो. मला कुठेही कधी अशक्तपणा जाणवला नाही आणि मला हल्ली कधीही इच्छासुद्धा होत नाही आधीमध्ये खायची. माझं उदाहरण मी मोठा म्हणून सांगत नाही, त्याचं सगळं श्रेय डॉक्टर दीक्षितांच्या शिकवणीला आहे. परंतु हे होऊ शकतं. सांगायचा उद्देश काय की मी स्वतः डॉक्टर दीक्षितांचं जे डाएट लोकांना रेकमेंड करायला लागलो त्याच्या आधी मी म्हटलं की हे वेगळं आहे. आधी मी स्वतःवर प्रयोग करतो आणि मला काय अडचणी येतात किंवा हे कशा पद्धतीनं जमू शकतं हे पाहतो आणि मग करतो. आधी केले मग सांगितले, अशा पद्धतीनं करायला पाहिजे म्हणून मी त्या पद्धतीनं केलं आणि मला त्याचे निश्चित फायदे झालेले आहेत. आणि त्यामुळे मी हे सगळ्यांना म्हणेन की हा खूप चांगला मार्ग आहे आणि सुरुवात तरी करा. मी काय म्हणतो, तुम्ही सुरुवात करा. सुरुवातीला समजा तुम्ही नाश्ता करायचा करा, 3च वेळा खावा, मध्ये आधी खाऊ नका, एवढा तरी निश्चय करा. मध्ये आधी अजिबात नाही म्हणजे नाही. मग जो नाश्ता आहे आणि जेवण आहे त्यातलं अंतर कमी करताना आणि मग ब्रंच म्हणजे जेवण आणि नाश्ता एकत्रच करा आणि म्हणजे ती वेळ बरोबर एकच येते. इच्छा असेल ना तर सहज शक्य आहे, पण इच्छा नसेल तर मग काय करणार तुम्ही त्यांना सांगा लोकांना. मग अशा वेळेला आपल्याला त्यांच्या दुसऱ्या गोष्टी ज्या काही ते करत असतील तर त्या बाबा करा असं म्हणायला लागतं. मी त्याच्यावरती असंही म्हणेन की समजा तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा मित्रमंडळामध्ये तुम्हाला असं आढळलं की एखाद्यानं खूप छान वजन कमी केलं, दुसरा कुठला तरी मार्ग वापरला, तुम्हाला वाटला तो चांगला आहे तो करा. मार्ग कोणताही अवलंबा, परंतु वजन कमी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे जर का तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचे निश्चित फायदा होऊ शकेल. सूर्यास्तापूर्वी जेवायचं हा जैन धर्मियांची पद्धत सगळ्यांना आपल्याला माहीत असेल. अत्यंत उत्कृष्ट पद्धत आहे. आकाशात सूर्य तोपर्यंतच जेवायचं, नंतर खायचं नाही अजिबात. अत्यंत आज जगात संशोधन चालू आहे आणि सर्वत्र हे सिद्ध झालं की जितकं रात्री उशिरा खाल तितकं तुमचं नुकसान तब्येतीचं जास्त होणार. हे सिद्ध झालेलं आहे संशोधनातून. लक्षात आलं. आपल्याला हवे असेल तर आपण बघू शकतो तो. आजचा आपल्याला तेवढा आपल्याकडे वेळ नाही आहे, पण ह्या पद्धतीनं हे शक्य होऊ शकतं. आणि जर का आपल्याला सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की ओबेसिटी ही नुसती काही अशी खाण्यापिण्याची म्हणजे आवड म्हणून खातोय माणूस किंवा खादाड आहे म्हणून खातोय असं नाही आहे. असं एक म्हटलं जातं की ओबेसिटी इज अ मेंटल स्टेट, अ डिसीज ब्रॉट बाय बोरडम अँड डिसअपॉइंटमेंट. म्हणजे काय की बोर झाल्यामुळं आणि निराशेपोटी माणसं बरेचदा खातात आणि हे खरं आहे. तुमच्या लक्षात घ्या, तुम्ही मगाशी मी सुरुवातीपासून म्हणतोय की ज्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतात, हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन जे आहे हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आपल्याला खाण्यामधून मिळतं. म्हणून जे लोक बोर होतात, जे लोक निराश असतात ते लोक खाण्यातला का होईना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे जेव्हा तुम्हाला स्थूलतेचं निवारण करायचं आहे तेव्हा काही लोकांच्या बाबतीमध्ये त्यांना सायकॉलॉजिस्टकडून किंवा सायकियाट्रिस्टकडून थोडंफार काउन्सिलिंगची गरज आहे. आणि मला असं वाटतं की हे जे एक मोठे काम आहे ते डॉक्टर दीक्षित फार मोठ्या प्रमाणात करतात त्यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून आणि त्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि पण स्ट्रेस आणि डिप्रेशन मॅनेजमेंट जी आहे ही सुद्धा माझ्या मते तेवढीच त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. आता आपण जाता थोडासा व्यायामाचा एक विचार करूया आणि मग आपण हा विषय आज आपण इथं संपूया. तर आपल्या संस्कृतमध्ये काय म्हटलेलं आहे पहा, व्यायामात लभते स्वास्थ्य, दीर्घायुष्य बलम सुखम, आरोग्यम परमम भाग्यम, स्वास्थ्य सर्वार्थ साधनम. म्हणजे ह्या प्राचीन संस्कृत श्लोकात त्यांनी व्यायामाचं महत्त्व कसं सांगितलं आहे बघा, की व्यायामामुळे दीर्घायुष्य, शक्ती आणि सुखाने युक्त असं स्वास्थ्य लाभतं. आरोग्य हेच परमभाग्य अशी ती संकल्पना आहे. म्हणजे हे प्राचीन काळापासून आपल्याला हे व्यायामाचं महत्त्व माहीत आहे. कारण का तर एक काळ असा होता की ज्या काळात आपल्याला मानवाला जिवंत राहायचं म्हटलं तरीसुद्धा त्याला त्या जिवंत राहण्यासाठी इतके कष्ट पडायचे की वेगळ्या व्यायामाची गरजच नव्हती. पण जसं शेतीप्रधान संस्कृती झाली आणि जसं प्रगती होत गेली तसं माणूस हा शरीराच्या हालचाली कमी होत गेल्या आणि जशा शरीराच्या हालचाली कमी झाल्या तसा वेगळा व्यायाम करण्याची आपल्याला गरज निर्माण झाली. मगाशी मी आपल्याला सांगितलं त्याच्याप्रमाणे वजन कमी करण्यामध्ये व्यायामाचा रोल हा 20 ते 30% आहे. त्याच्यापेक्षा जास्त नाही. आहाराचा 70% 80% रोल आहे. परंतु व्यायामामध्ये कुठला व्यायाम करावा, कुठलाही करा व्यायाम. व्यायामाला काय प्रॉब्लेम आहे, कुठलाही व्यायाम करा, किती वेळ करा, किती वेळ करणार तुम्ही करून असे किती वेळ करणार तुम्ही की बाबा आम्ही 4 तास केला तर चालेल का, असं कोण म्हणतं का. त्यामुळे किती वेळ करा आणि कुठलाही व्यायाम करा. जर का तुम्ही दिवसातून 60 मिनटं व्यायामासाठी घालवलीत आणि जर का तुम्ही 600 ते 700 कॅलरीज खर्च केल्यात तर व्यायामाचा जरा जास्त उपयोग होईल वजन कमी करण्यासाठी. पण इतका व्यायाम कोणी करू शकत नाही आणि त्याच्यामुळं डॉक्टर दीक्षित सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला दिवसातनं कमीत कमी चालण्याचा तरी व्यायाम एकदा केला पाहिजे. पण आपल्याकडे काय आहे, चालण्यापेक्षा सुद्धा इतर व्यायाम पद्धती ज्या आहेत त्या आपल्याला जास्त पॉप्युलर आहेत.
आणि ह्याचं कारण काय की मसल मास, मगाशी आपण विषय बघितला की मसल मास जर का आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्याला ह्या गोष्टीचा खूप फायदा होतो. तर त्यामुळे आपण एक निरनिराळ्या व्यायाम पद्धती आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत हे करण्याचा आपण विचार करूया आणि त्याचं बघूया काय काय होतं ते. तर हे व्यायामाचं कसं आहे मी तुम्हाला सांगतो. व्यायाम कसा आहे माहिती आहे का, हा स्टॉक मार्केटसारखा आहे. म्हणजे काय की पहिल्यांदा गुंतवणूक स्टॉक मार्केटमध्ये आधी थोडी थोडी करायची असते, एकदम करायची नसते गुंतवणूक. आणि नंतर जे काय आपण स्टॉक्स घेणार ते अतिशय अभ्यासपूर्ण व्यवस्थित घेतले पाहिजेत. ते व्यवस्थित घेतल्यानंतर ते तुम्ही घेतले किती ह्याला महत्त्व थोडंसं कमी आहे, पण ते किती वेळ तुम्ही तुमच्याजवळ ठेवलेत, बाळगलेत, त्याच्यामध्ये त्याला खूप महत्त्व आहे. आणि ही गुंतवणूक करत असताना जर का आपल्याला काही समजत नसेल तर त्यासाठी मार्गदर्शन घेणं शहाण्या माणसाचं हे जास्त उपयुक्त आहे. हे जसं स्टॉक मार्केटला आहे ना, तसं आपल्या व्यायामाच्या बाबतीत आहे की व्यायाम आधी सुरुवातीला थोडा थोडा करावा. जो काही थोडा आणि करू आपण तो एका विशिष्ट लेवलपर्यंत वाढवावा आणि तो वाढल्यानंतर त्याच्यामध्ये सातत्य ठेवावा. सतत केला पाहिजे, रोज केला पाहिजे. मी तर म्हणेन रोज करा व्यायाम. अहो जेवणाला आपण विश्रांती देतो का हो, मग व्यायामाला कशाला विश्रांती द्यायला पाहिजे. सगळे लोक म्हणतात आठवड्यातून एक दिवस शरीराला विश्रांती द्या, मग त्या दिवशी खाण्यापिण्यालाही विश्रांती द्या, ते जमणार आहे का. तर त्यामुळं व्यायाम रोज करा. एखादा दिवस घ्यायला हरकत नाही, पण 2 दिवस म्हणजे सुद्धा जास्तच होतील. 2 दिवसापेक्षा तर जास्त व्यायाम नाही अशी परिस्थिती आपण उद्भवूच देता कामा नये. त्यामुळे व्यायाम हा आपल्याला रोजच्या रोज केला पाहिजे आणि तो करत असताना आपल्याला मार्गदर्शन, प्रशिक्षण याची निश्चित गरज आहे. आता कुठलाही व्यायाम जो आहे की नाही तो हा कष्टसाध्य असतो आणि स्वतःच्या प्रकृतीला जो जमणार आहे ना तो निवडला तर त्याच्यामधलं सातत्य आपण टिकवून धरू शकतो. त्याचबरोबर मी आत्ता म्हटलं तसं व्यायामाला किती वेळ देता, तुम्ही व्यायाम कोणत्या प्रकारचा करता हे सुरुवातीला समजून घेतलं पाहिजे की मला किती वेळ आहे, कुठला व्यायाम केला तर मला जास्त फायदा होणार आहे, कुठला व्यायाम मला आवडतो ते बघायला पाहिजे. काही जणांना ना काही बरोबर कोणतरी लागते व्यायामाला, म्हणजे साथीदार पाहिजे किंवा समूहाबरोबर व्यायाम करणं, योगासनाच्या क्लासला जाऊन करणं आवडतं लोकांना, फायद्याचं ठरू शकतं, काही अडचण नाही. परंतु त्यात परावलंबित्व येता कामा नये. हा आला नाही म्हणून मी गेलो नाही, तो आला नाही म्हणून मी गेलो नाही, अमुक झालं म्हणून गेलो नाही, असं करता कामा नये. आणि त्यामुळं हे फार महत्त्वाचं आहे की एकट्यानं करायचे जर का असेल लोकांच्या बरोबर करायचं असेल टाळाटाळ करू नका त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसऱ्याचं अनुकरण करून फायदा होईल याची काही गॅरंटी नाही ना. त्यामुळे आपला आपण स्वतःच विचार केला पाहिजे की काय आपल्याला करता येईल ते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाडी कमी करताना ना शरीरातले विशिष्ट भाग म्हणजे उदाहरणार्थ पोटातली किंवा खुब्यांवरची चरबी कमी होईल असे कुठले व्यायाम नसतात बरं का. म्हणजे पोटाचे व्यायाम केले किंवा खुब्याचे व्यायाम केले म्हणून तिथली चरबी कमी होईल असं काही नसतं. वजन कमी सरळ जसं जसं येत जाईल तशी ती चरबी कमी येते. विशिष्ट भागातलं चरबी विशिष्ट व्यायामानं कमी येणं हा एक मिथ आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. वजन सरसकट कमी आणा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. जिममध्ये काय आहे तर जिमचं बघा कसं आहे. वजन सुरू करायचं म्हटलं की सगळ्यांना पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं जिम. एकतर आपल्याकडे साईडची उपलब्धता चांगली आहे, आपल्याला कुठल्याही वेळेला जाऊन सोयीच्या वेळेला जाऊन करता येतं, खर्च परवडेल की म्हणजे आता हल्ली महानगरपालिका वगैरे सुद्धा ओपन जिम वगैरे सुद्धा करतात. प्रशिक्षण पाहिजे असेल तर ते मिळू शकतं वगैरे आहे. आणि खूप पद्धती आहेत त्याच्यामध्ये. वजन उचलणं आहे, थेराबँड्स आहेत, फंक्शनल आहे आणि खूप चांगलं आहे. आणि शरीर सौष्ठव, शरीराची ताकद, आकर्षकता हे सगळं त्या जिममध्ये आपल्याला उत्कृष्टपणे मिळू शकतं. आणि त्याच्यामध्ये मसल मास वाढवायचं आणि फॅट मास कमी करायची क्षमता उत्तम आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे पॉप्युलर आहे अतिशय. आपल्याला सांगायला छान वाटतं ना की जिमला जातो मी रोज सकाळी किंवा संध्याकाळी जे काय असेल ते. पण हा मार्ग काही प्रमाणात खर्चिक पण खूप असू शकतो. वर्षाचं एकदम 25-40 हजार रुपये भरा असं म्हणतात लोक बरेचदा जिममध्ये, अशी पण जिम्स आहेत. आणि सगळ्यात वाईट म्हणजे अतिउत्साह. लोक जिमला जाऊन शेजारचं माणूस कसे वजन उचलतो ते बघून काहीतरी स्वतः करायला जातात आणि स्वतःला अडचणीत आणतात. म्हणजे त्याच्यामध्ये ते मला जो काही जास्त व्यायाम करण्याचा अट्टाहास असतो, मार्गदर्शन नसतं तर दुखापती नक्की होऊ शकतात आणि त्याचा कायमस्वरूपी तुमच्यावरती परिणाम राहू शकतो. ह्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर जर का जिम करत असाल तर त्यासाठी प्रोटीन रिक्वायरमेंट जी आहे ती 1.2 ते 1.5 ते 2 ग्रॅम पर kg वाढते. तेवढे प्रोटीन्स आपल्याला बरोबर घ्यायला पाहिजेत, नाहीतर त्या जिमचा उलट तोटाच होऊ शकतो. योगासनं म्हणजे आपल्या भारतीयांचा अगदी वीक पॉईंट आहे आणि उत्कृष्ट आहेत. म्हणजे मी तर म्हणेन की जगात त्याच्यासारखा योगासनासारखा व्यायाम नाही. केवळ शरीरालाच नव्हे तर मनालासुद्धा अत्यंत उपयुक्त असा हा व्यायाम आहे. परंतु ह्याच्यामध्ये अडचण काय माहिती आहे का तुम्हाला, की बहुसंख्य जे लोक आहेत ना योगासनाचे पुरस्कर्ते ते नीट योगासनं करत नाहीत, पुरेशी करत नाहीत, पुरेसा वेळ देत नाहीत. काहीतरी थातूरमातूर करायचं, आणखीन योगासनं करतो म्हणायचं आणि मग जाडी कमी होत नाही म्हणायचं.
आणि माझ्या मते योगासनाचं जाडी कमी करण्यासाठी आपण त्या दृष्टीनं बघूच नाही त्याच्याकडे. शरीराची फ्लेक्झिबिलिटी वाढावी, शरीराच्या आपल्या हालचाली ज्या आहेत त्या नियंत्रित व्हाव्यात, बॅलन्सिंग आहे, स्ट्रेचिंग आहे, हे सगळं जे आहे हे योगासनामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला मिळू शकतं. आणि त्याच्यामध्ये विशेषतः प्राणायामांमध्ये वगैरे आपल्याला जो श्वसनाचा जो एक मोठा भाग आहे, ज्यांना हृदयविकार आहे, फुफ्फुसाचे विकार आहेत, त्याला खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे योगासनं अत्यंत उत्कृष्ट आहेत. स्ट्रेचिंग, बॅलन्सिंग, स्टॅबिलिटी असं सगळं त्याच्यामधून मिळतं. लवचिकता, स्थिरता जास्त लाभते. सांध्यांसाठी अतिशय उत्कृष्ट आहे, मानसिक संतुलनासाठी उत्कृष्ट आहे. पण योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीनं आणि सातत्याने केली तर त्याचा उपयोग होणार. वजन कमी करण्यासाठी मग त्यावेळेला तुम्ही आहारावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा. आणि कशीबशी करायची ह्यानं काही होणार नाही. आणि काहीतरी वेडंवाकडं करायला गेलात काहीतरी शरीराचं तर दुखापत झाली तर त्याचं कसे जबाबदार कोण. त्यामुळे हे गंभीरपणे घेतली पाहिजेत योगासनं. लाईटली म्हणजे काहीतरी दुसरं काहीतरी करायचं तर योगासनं करतो असं करून उपयोगाचं नाही. क्रीडा प्रकार खूप छान, सर्व प्रकारचे क्रीडा प्रकार खेळू शकता. पण आता क्रिकेटसारखा खेळ खेळला तर त्याच्यावर निम्मा वेळ तुम्ही बसून तरी असता किंवा उभे तरी असता, काही व्यायाम काहीच होत नाही. मग त्याचा काय उपयोग आहे. पण फुटबॉल आहे किंवा व्हॉलीबॉल आहे अशा प्रकारच्या गेम्समध्ये खूप चांगला व्यायाम होतो. टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन. पण कुठलाही क्रीडा प्रकार जर का तुम्ही घेतलात तर त्याच्यामध्ये होणारा व्यायाम हा असा कमी जास्त असतो. आणि तुम्हाला संधी मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी ग्राउंड्स किंवा हॉल्स पाहिजेत, त्याच्यासाठी निरनिराळी उपकरणं पाहिजेत, बॅट्स पाहिजेत, काय काय पाहिजे हे सगळं लागू शकतं. शिवाय टीम्स पाहिजेत तुम्हाला बरोबर. त्यामुळे थोडंसं अवघड असतं क्रीडा प्रकार करणं हे. सगळ्यात चांगले व्यायाम कुठले तर 3 प्रकार. ट्रायथलॉन हा हे ज्या हल्ली खूप प्रसिद्ध झालेला आहे, आयर्न मॅन, लोह पुरुष वगैरे, हे ट्रायथलॉन सगळ्यात छान आहे बघा. चालायचं, पळायचं आणि सायकलिंग आणि स्विमिंग. स्विमिंग हा सारखा उत्कृष्ट एक्झरसाईज नाही आहे. मी आता गेली जवळजवळ 15 ते 20 वर्ष स्विमिंग करतो. अतिशय उत्कृष्ट व्यायाम आहे. ह्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की स्विमिंगमध्ये तुम्हाला शरीराला दुखापत होण्याची शक्यताच नाही. बुडाला एक वेळ स्विमिंग येत नसेल तर पण शरीराला दुखापत काही होत नाही. पोहणारा माणूस काही बुडत नाही, त्यामुळे ती काही चिंता नाही. त्यामुळे स्विमिंगसारखा उत्कृष्ट एक्झरसाईज नाही. त्याच्यात प्राणायामाची तत्त्व आहेत, स्ट्रेचिंगचे तत्त्व आहेत, सर्व काही त्याच्यामध्ये होतं. तर व्यायाम अतिशय सुरक्षित आहे तसं पोहणाऱ्यासाठी, माणसांसाठी. आणि आता कुठेतरी तुम्ही उड्या मारायला गेला नदीमध्ये वगैरे किंवा पुरात पोहायला गेला तर धोका आहे, हे काय वेगळं सांगायला नको. परंतु स्विमिंग पूलमध्ये पोहणं किंवा ज्यांना सवय आहे त्यांनी नदीत पोहण्याच्यासारखा उत्कृष्ट व्यायाम कुठला नाही. सायकलिंगसुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. ज्यांना गुडघ्याचा आजार आहे त्यांनी स्टेशनरी सायकल वापरावी. पण ज्यांना गुडघ्याचा फारसा प्रॉब्लेम आहे ते रस्त्यावरही सायकल चालवतात. पण ट्रॅफिकची काळजी घ्या. हल्ली ट्रॅफिक आणि रस्ते आपले अतिशय खराब असतात. कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो सायकल दुखीमुळं, सायकल चालवण्यामुळं. तर त्याची आपल्याला थोडीशी नाही म्हटलं तरी काळजी घ्यायला पाहिजे. आणि चालणं आणि पळणं हा तर सगळ्यात महत्त्वाचा. मी स्वतः म्हणेन की पळण्याच्या कोणी भानगडीत पडू नये. काळाच्या ओघात कधी ना कधी ते तुमचे गुडघे खराब होणारच तुम्ही पळत असाल तर. त्यापेक्षा चाला. आणि दीक्षित सर सांगतात तसं 45 मिनिटामध्ये 4.5 किलोमीटर. मी एक स्टेप पुढे जाऊन सांगेन की हे कराच तुम्ही. पण जर का तुम्ही दिवसाकडे ह्याच्यात दुप्पट चाललात, तिप्पट चाललात तरी नुकसान काहीही नाही आहे, धोका काहीही नाही आहे. माणसानं चरा तो चरती चला हा असा काहीतरी संस्कृत म्हण आहे, त्याप्रमाणे आपण चालत राहावं सतत. आणि चालण्यासारखा उत्कृष्ट व्यायाम कुठला नाही. वजन कमी करण्यासाठी निश्चित उपयुक्त आहे. फक्त त्याचे लिमिटेशन्स आहेत की तसं बघितलं तर फक्त पायाच्याच ह्यानं आपल्याला थोडा जास्त व्यायाम होतो. वरच्या अप्पर बॉडी ज्याला म्हणतो त्याला तसा व्यायाम तितकासा होत नाही. पण शेवटी कसं आहे की आपण व्यायाम जो आहे हा करणं हे महत्त्वाचं आहे बघा. कुठलाही करा, रोज एकदा हा करा, एकदा तो करा. उलट मी तर म्हणेन की निरनिराळ्या प्रकारचे व्यायाम आलटून पालटून करण्यामध्ये फायदा जास्त आहे. पण व्यायामामध्ये व्यायाम होतोय ना, एक तासभर आपला खरोखर शरीराला व्यायाम होतोय ना, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सुट्टी घेणं व्यायामाला हे वगैरे मला स्वतःला काही अजिबात मान्य नाही. कारण खाण्याला सुट्टी घ्या आणि मग व्यायामाला सुट्टी घ्या असं मी तुम्हाला म्हणेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खूप व्यायाम करताय म्हणजे मग वाटेल तेवढं खाऊन चालेल, वाटेल तसं पिऊन चालेल असं अजिबात नाही आहे. व्यायाम जर का केला म्हणजे आमच्याकडे टेनिसचा ग्रुप आहे, तो रोज व्यायाम म्हणजे टेनिस भरपूर खेळतात आणि झाल्यानंतर खिमापाव खात बसतात. का उपयोग आहे त्याचा. म्हणजे कॅलरीज गमवायच्या तिथं 400-500 आणि खाऊन यायच्या 400-500, म्हणजे त्याचा उपयोग काहीच नाही. किंबहुना माझं जर असं ऑब्झर्वेशन आहे की त्या जिममध्ये जर का तुम्ही गेलात किंवा खेळांच्या ठिकाणी तर सगळेजण इतके उत्साहाने करतात, पण त्यात जाडी कमी झालेले लोक फारच थोडे असतात संख्येनं. कारण हे तत्त्व महत्त्वाचं लक्षात घ्या की व्यायामाचं महत्त्व 20-30% आहे, आहाराचं महत्त्व हे 70 ते 80% आहे. आणि काही जण ना म्हणजे गंमत म्हणूनच करतात व्यायाम. म्हणजे फिरायला जायचं, 2-2 तास फिरायला जातात. प्रत्यक्षात त्याच्यामध्ये चालणं जे असतं ते 30 मिनिटात सुद्धा नसतं. गप्पा मारत गमत चालत असा व्यायाम करतात. महिला मंडळ विशेषतः त्याच्या बाबतीत जास्त तसे मला आढळतात माझ्या ह्याच्याप्रमाणे. किंवा काही लोक असे करतात की इतका प्रचंड व्यायाम करायचा 1 महिनाभर, 2 महिने बंद.
परत सुरू करा, उलट त्याचा तोटा जास्त होतो. त्यामुळे अशा प्रकारे हे करणं अजिबात चुकीचं आहे. किंवा मी असं नेहमी म्हणतो की मी योगासनं करतो, मी फिरायला जातो आणि मी खेळतो वगैरे अशा प्रकारचे जे सांगणारे जे लोक आहेत आणि जे अत्यंत लाईटली घेतात ह्या गोष्टी आणि चुकीच्या पद्धतीने करतात, हे सगळे त्याचे हे आहेत, म्हणजे काय म्हणता येईल ज्यांना, की चुकीचा प्रसार ह्या सगळ्या गोष्टींचा करून बदनामी करतात ते व्यायामाच्या, अशा प्रकारचं आहे. तर त्यामुळे दुखापती वगैरे होणार नाही त्याची काळजी घ्यावी व्यायाम करताना, हे महत्त्वाचं आहे. आणि शेवटी त्यामुळं सारांश त्याचा जर का सांगायचा झाला तुम्हाला, तर आहार आणि व्यायाम ह्याच्या साधनानं जर का वजन कमी केलं तर मधुमेहासारखा आजार तर रिव्हर्स होऊ शकतो आणि इतर अनेक आजारांना ह्याचे अत्यंत मोठ्या प्रमाणात फायदे होऊ शकतात आणि केल्याने होत आहे रे, हे लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्यांदा केलं पाहिजे. मी जे काही बोललो हे सगळं त्रोटक आहे, आणखीन हे सगळं नुसतं ब्रॉड आहे, ह्याच्यामध्ये पिन पॉईंट सांगणं शक्य नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने विचार करावा आणि कुठंतरी ह्याची सुरुवात करावी. पुन्हा एकदा दीक्षित सरांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.